कारण ही माझ्यासाठी देखील त्यांची महत्वाची मॅच आहे. इथून बऱ्याचशा वजाबाकी बेरीज केल्या जातील. महत्वाचा सामना आहे. काटरंगचा देखील बारावा आलाय. मयूर पाटील आता श्वास घेत आहेत सुटकेचा. सकाळपासून चांगलं लक्ष केंद्रित केलं होतं त्यांनी या नमो चषकावरती. साक्षात नमस्कार घालून ते आपल्या घरच्या देवाला आले होते आणि आता मात्र विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. वर्धविनायक ढेकू संघाचे ते खांदे समर्थक नाही म्हणणार मी, एक अतिशय सुंदर असे फलंदाज आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक म्हणून प्रकाश जलगावकर यांच्याकडे आपण बघतोय. त्यांचं देखील अतिशय सुंदर असं योगदान नेहमी राहिलंय. ढेकू संघाला देखील आपण पाहणार आहोत चौथ्या दिवसा रात्रीच्या खेळामध्ये. मोगलवाडी, सहकारनगर, भानवत, काटरंग असं मिश्रित खेळ असलेली ही टीम मैदानामध्ये खेळतीये. तर दुसरीकडे हाळ, सगळा हाळ गावातील चुनिंदा खेळाडूचा भरणा असलेला हाळ संघ मैदानामध्ये. प्रकाशजी जलगावकर माझ्या संवेद जोडले जातील या मॅच साठी. मी त्यांना आमंत्रित करतो. आपण मायक्रोफोन वरती या सर. बराचसा अनुभव आहे त्यांच्याकडे. याआधी येरुणकर सरांना आपण ऐकलं, आता प्रकाश जलगावकर नक्कीच आणि येरुणकर सर अशी आपण जोडी नेक्स्ट इनिंग मध्ये पाहणार आहोत. पण या मॅच कडे आता पुन्हा एकदा आपण येरुणकर सरांना आमंत्रित करतोय. नक्कीच तुषार, मानकुलीच्या मैदानावर मी तुझी कॉमेंट्री ऐकत होतो. त्यावेळेला तू म्हणाला होतास कळम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होती माझी प्रजा. कारण त्यावेळेला राज्य करत होता माझा शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. निश्चितच राजाच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊया. पंचांना विनंती आहे, जरा वेळेचं भान ठेवा. आपल्याला मॅच कंप्लीट करायची आहे. तुषारजी तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्या. फलंदाज मैदानामध्ये येतील. जे लेट करतील त्याला थेट पॅनलाइज केलं जाईल. आणि तुम्ही लेट केलं तर तुम्हाला शेवटच्या रात्री पेनल्टी भरावी लागेल. नक्कीच तुषार, मॅचची ज्यांना खूप आवड आहे ना ते उरई, जलगाव, मला जालोन आणि इटोका बादशाह, मला वाटतं मुस्लिम भाई बेकरीवाला मॅच बघायला आलेला उत्तर प्रदेशचा माणूस आहे. यांना मॅचची एवढी आवड आहे ना, जिथे मॅच तिथे हा जातो आणि नाईट मॅचला तर असतोच. कारण की त्याचा व्यवसाय मुस्लिम भाई बेकरीवाला. हा उत्तर प्रदेश जिला जालौन का ये रहने वाला, शाहजहाँपुर में रहता है, अजितापुर में रहता है. इसके बाजू में ऑटो. येरुणकर सर म्हटलं की त्यांच्याकडे प्रत्येकाचा इतिहास हा त्यांच्या मेमरीमध्ये लॉक केला जातो आणि इथे त्यांनी कोडवर्क शोधताना आता मुस्लिम भाई बेकरीवाला यांचा इतिहास सांगितला. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. येरुणकर सर, ही मॅच मात्र आता युद्ध रंगणार आजच्या रात्रीचं. नक्कीच मी त्याला का लक्षात ठेवला, कारण की गेल्या वर्षी त्यांच्या गावाला मॅच होत्या. मला आणि प्रवीण दुगाडेला ते पाठवत होते. आमची बुकिंग वगैरे, राहण्यापिण्याचं सोय, पण 8 दिवस जाऊन मला धंदा टाकून मला तेवढं जमलं नाही. त्यामुळं मी गेलो नाही. नाहीतर मी त्याच्या विनंतीला नक्की, मला सांगितलं होतं प्रवीण दुगाडेंबरोबरचा तुमचा सगळा खर्च मी देईन, पण मी गेलो नाही. पण आता पुढच्या वर्षी. चला, गेम मात्र सर ऑन होते मैदानामध्ये. ऑन फील्ड वरती आपण हाळ संघाची जोडी बघतोय. एकीकडे आहे फलंदाज शहानवाज आणि त्याच्या बरोबरीनं हनीफ धनसे. ही जोडी मैदानामध्ये आले. हनीफ धनसे आणि शहानवाजनं मात्र लाजवाब कामगिरी केली. या आधीच्या सामन्यामध्ये आपण बघितलं, जबरदस्त डाव सावरताना त्यानं फटकेबाजी केली आणि त्यानंतर आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणलं. असं वाटलं होतं खानाव संघ हवी होईल आणि गोलंदाजीचा तोपखाना म्हणून खानाव संघाकडे आपण पाहत होतो, पण त्या तोपखान्यावरती इथे प्रत्युत्तर देताना गोळा बारूद मात्र याने फलंदाजीच्या जोरावरती मारला आणि सगळ्या खानावच्या तोफा गोलंदाजीच्या मात्र उद्ध्वस्त केल्या. नक्कीच मला वाटतं धनसे हे नाव माझ्या खूप लक्षात राहिलं, कारण की मी सांगड्याला टुर्नामेंटला कॉमेंट्री करायला गेलो. मुख्तार धनसे, तिथला माजी सरपंच मुख्तार धनसे सांगडा, अतिशय गुणवान माणूस सरपंच मी पाहिलेलं आहे. आणि त्यांनी माती दिली होती, मला वाटतंय वानखेड्याला जी माती टाकली आपण फायनल मारली 2011ला, ती माती गेली होती गोलेवाडीवरून आणि मुख्तार धनसेंनी ती माती, आणि त्यांच्या शूटमधून मी गेलो होतो वानखेडे स्टेडियमला, म्हणून ते नाव माझ्या लक्षात राहिले. तुषार, निश्चित सर, आता गेम ऑन होतीये. ऑन फील्ड वरती पंच आहेत सूरज पांडे, लेग पंच आहेत बाळा साळुंके सर, गोलंदाजी मार्गवरती ऋषभ भुजबळ, अर्थातच काटरंग एक्सप्रेस म्हणून त्याला आपण संबोधूया. खालापूर निहायत गटामध्ये सातत्याने संजय सोलंकीच्या बरोबरीने यानं
गोलंदाजी देखील केली आणि खेळ देखील दाखवला. आता आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या आजूबाजूच्या ज्या गाव आहेत त्यांच्या नावासाठी तो मैदानामध्ये आलाय. खोपोली शहरातील एक नामांकित संघ म्हणून या संघाला ओळखला जातो आणि आज त्यांना इथे इतिहास रचावा लागेल. नमो चषकाच्या या आजच्या रात्रीच्या शेवटच्या मॅच मध्ये कोण कोणावरती होतोय भारी, का येणाऱ्या काही क्षणामध्ये चहा बरोबर खाईल खारी, हे पाहण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. गेम इज ऑन. थोडीशी लय बिघडले. डेड बॉल घोषित केला जाईल. जेव्हा गोलंदाजाचा रनअप चुकतो ना त्यावेळेला तो थांबतो. नो बॉल टाकण्यापेक्षा थांबलेला बरा. निश्चितच जिथे थांबायची गरज आहे ते तुम्ही थांबा, जिथे तुम्हाला धावायचं तुम्ही तिथे धावा. आता पुन्हा एकदा ट्रॅकवरती सटीक लाईन गोलंदाजी मार्गवरती आला गोलंदाज आणि त्यानं मात्र फुलटॉस चेंडूचा मारा केला. हा चेंडू नॉन स्टॉप जातोय सीमारेषा पार. AK-47 ची जशी गोळी बंदुकीतनं बाहेर पडते तसा चेंडू गेला आर पार. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा सर बेडा पार. नक्की पिक्चर सुद्धा आला होता मराठीमध्ये, वजनदार. या निश्चित सर पेशानं तो इको चालक मालक संघटनेमध्ये पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून वेळोवेळी आपण पाहतोय लोकांची सेवा केली जाते. पण इथे जनसेवा करताना तो आपल्या गावाच्या सेवेसाठी आता क्रिकेटचा खेळ दाखवते. पुन्हा एकदा त्यानं उत्तुंग फटका मारलाय सीमारेषा आर पार आणि या चेंडूवरती देखील लागोपाठचा पाहतोय आपण. पाहता पाहता प्रेमात मांडणारा हा दुसरा चौकार. मगाच्या षटकामध्ये लगातार पहिल्या सामन्यामध्ये लगातार 2 षटकार मारले होते. यावेळेला 2 चौकार मारलेत. काय म्हणशील तुषार? निश्चितच सर यावेळेस त्याने आता जाणलंय मोठे फटके खेळण्यापेक्षा जमिनीलगतचे फटके जर आले तर निर्णायक क्षणी आपल्याला देखील सुस्थितीमध्ये राहता येईल, आपल्या संघाला धावा देखील जोडता येईल. अशा वेळी 2 चेंडूवरती 8 धावा त्याने नक्कीच केल्यात आणि येणाऱ्या आता 16 चेंडूवरती लक्ष असेल त्याचं जास्तीत जास्त धावसंख्या जमा करण्याचं. आणि समोर देखील दादा असे फलंदाज आहे. बंटी पेंडारीनं लागोपाठ 3 मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय सर. नक्कीच त्यांच्याकडे इजाज सारखा गोलंदाज जे त्यांनी 10 धावा डिपेंड केले होते मागच्या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला विजय संपादन करू. परंतु समोर बंटी पेंडारे मिस्टर RPL 6 षटकार. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट फक्त आणि काय कॅच आहे. दिस इज द कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट झेल. काय म्हणशील तुषार? मी तर नव्हतो. तुम्ही कॅच ऑफ द डे म्हटलात, मी तर म्हणेल डे नाईटचा हा सगळ्यात बेस्ट आजच्या पहिल्या दिवस रात्रीच्या खेळामधला कॅच होता, जो आपण ऑन स्क्रीन वरती रिप्लेच्या माध्यमातून सातत्यानं पाहू शकतो. अर्थातच 10 क्रिक या चॅनलच्या माध्यमातून युट्यूब वरती तुम्ही गेल्यानंतर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. आणि हा कॅच सातत्यानं जर तुमच्या मेमरीमध्ये साठवायचा असेल ना तर या चॅनलला तुम्हाला लाईक करावंच लागेल. नक्कीच शाहनवाज वेल डन बट हार्ड लक. कारण की तो अप्रतिम कॅच होता. चौकारच गेला असता जर का थोडासा मिस टाइम झाला असता तर. आणि असले कॅच तर तो फिल्डर म्हणतो. कोण होता फिल्डर? आदित्य दर्गेनं टिपलेला हा झेल होता. नक्की आदित्य दर्गे मोठा खेळाडू आहे. असले कॅच तर माझ्या एका हाताचा काम आहे. एका हातातच घेतला कॅच. निश्चित सर बऱ्याचशा ओपन क्रिकेट लेदर क्रिकेट देखील तो खेळलाय आणि या संघामध्ये खेळताना आता त्यानं तन मन धन अर्पण केलंय. कारण त्यांना माहिती आहे इथून पुढचा जर प्रवास सुखकारक करायचा ना तर आता मात्र सर्वस्व अर्पण करावं लागणार. जसं सर्वस्व अर्पण करताना आपल्या मंडप डेकोरेटरनी या मैदानाला सजवलंय, त्या चाकतीनं स्टेज व्यासपीठ बनवलंय, प्रत्येक पाहुण्यांसाठी एक चांगली सोय ज्यांच्या माध्यमातून केली आहे आपले मंडप डेकोरेटर किशोर येरुणकर, मॅन फ्रॉम मानकिवली, जिथे तुम्ही 3 दिवस कॉमेंट्री करत होता. निश्चित सर पण यावेळेस आपण बघतोय या चेंडूवरती देखील ऋषभ भुजबळनं आता बाजी मारले. त्याला लय सापडले. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणी तो गोलंदाजी करतोय. आल्या पावली फलंदाज एक हार्ड हिटर मी तर म्हणेल फलंदाज होता आरिफ, जो पॅव्हलियनच्या आसऱ्याला 0 या धावसंख्येवरती परतीचा प्रवास करतोय आणि स्कोर कार्डवरती धावा आता स्थिर राहिल्यात. इथे हँडब्रेक खेचला गेलाय. सुलेमान खान आता मैदानामध्ये जातो. या संघाचा तो कर्णधार आहे, त्याला जबाबदारी घ्यावी लागेल. इथून मात्र त्याचा जो काय एक्सपिरियन्स आहे तो आता पणाला लावा लागेल. तुषार परत एक गाडी नंबर आला 4400 4400 म्हणजे 2 विकेट 2 चौकार. आरिफ मात्र काय नशिबाची साथ नाही आरिफला. बघा कदाचित आता आकडे तज्ञ झोपले असतील, नाहीतर या आकड्यांवर त्यांनी भर दिली असती. पण उद्याच्या सकाळी उठल्यानंतर या आकड्यांवर ते भर देतील आपण अशा अपेक्षा करूया आणि त्यांचा देखील फायदा होईल.
पण इथे या आकड्याची गाडी आता इथे थांबली गेली, त्या आकड्याच्या गाडीला आता इथून पुढे धक्का द्यावा लागेल आणि असा धक्का द्यावा लागेल चौकार षटकाराचा, या धावफलकावरती त्या धावा वाढल्या पाहिजेत. नेक्स्ट बॅटर सुलेमान खान, हाल की शान सुलेमान खान. बघूया काय करतोय संघाचा संघनायक. फुलटॉस चेंडू सुलेमान खानला, परंतु मिस्टेक झाले तिथे दर्गेकडून मला वाटतं आणि जाईल चौकार. या षटकामध्ये 2 खेळाडू बाद झालेत पण 3 चौकार सुद्धा आलेत. धावा 12 झाल्यात. कॅच घेता आला असता आणि हॅट्रिक चान्स मिस झाला तुषार. निश्चित सर आर्यन माबदीनं चूक केली. अशा वेळी फुलटॉस चेंडूचा देखील मारा झाला. वेगावरती स्वार होताना हा थोडासा फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला आणि याच्यावरती पनिशमेंट दिली सुलेमान खाननं मात्र चौकार लगावून. खरं म्हणजे गोलंदाजाला यॉर्कर टाकायचा होता, फुलटॉस मध्ये परावर्तित झाला तो चेंडू. अब्बासभाई जलगावकर फ्रेंच टेलरचे ओनर आहेत, त्यांनी मात्र सुलेमानच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक इथे लावलंय. सुलेमाननं मात्र यावेळेस मारलाय चौकार. फ्रेंच टेलर अर्थातच खोपोली मधलं एक मोठं टेलर आहे ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. प्रसादभाई पाटील यांच्याकडनं सुलेमानच्या प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक. कट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. आता खऱ्या अर्थानं टांगा पलटी झालाय सर आणि घोडे झालेत फरार. ठोक डीजे आलाय यावेळेस पुन्हा एकदा चौकार. नक्की ठोक डीजे. नजाकत होती आणि मनगडाचा देखील चांगला वापर केला गेला. चांगलं कॉडिशन पाहायला मिळालं. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला. 4 धावा आल्या. पहिलं षटक समाप्त झालं. सर बघा आता मात्र पुन्हा एकदा आकडे तज्ञ या स्कोर कार्डकडे पाहतील. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर 2 विकेट, पुन्हा 2 चेंडूवरती 2 चौकार. टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 16 विकेट गेल्यात पण धावा देखील आल्यात. तसं मोजायला गेला तर 4,40,044. 4,40,044 आकडे येतात तुझ्या भाषेत सांगायचं. निश्चित सर थोड्याशा आपण मस्करीकडे देखील वळतोय कारण क्रिकेट आणि क्रिकेट दिवसभराच्या या खेळामध्ये आमचे मंडप डेकोरेटर सांगतात थोडंसं हसी मजाक होणं गरजेचं आणि इथे तोच प्रयत्न आमच्याकडनं होतोय. कोणाच्या भावना दुखवल्या असतील सर तर मनाच्या अंतःकरणापासून आम्हाला माफ करा. नक्की तुमचा मित्र तुमचा लेख म्हणून आम्हाला माफ करा. पुन्हा एकदा शेनवान, मिस्टर शेनवान हर्ष पेंढारे उजव्या अष्टीच्या खूप बाहेर टाकलाय आणि पंच दंडित करतायत. सतीश साळुंके उर्फ बाला हे देत आहेत वाईड आणि एक अवांतर धाव मिळेल. पहिल्या षटकात 16 धावा आल्या, त्या 4 चौकार 2 खेळाडू बाद आणि आता मात्र 1 धावेने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17, म्हणजे कुठल्या तरी संघाला 1 खतरा. अरे टप्पी करून जमणार नाही. टप्पी गेला नाही 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 डायरेक्ट मारायला पाहिजे होता. आऊट झाला असता सुलेमान खान आणि तुमची वाढली असती शान. बघा सुलेमानचं एवढं प्रेशर मैदानामध्ये पाहायला मिळालं. नाही आऊट झाला असता ना, चेष्टेचा विषय नाही तुषार, परंतु आऊट झाला असता जर का डायरेक्ट हिट केला. पण सर आपण बघतोय दडपण थोडंसं होतं क्षेत्ररक्षकावरती. अशा वेळी त्यांना मात्र थ्रो डायरेक्ट केला असतं तर समीकरण उलट पाहायला मिळालं असतं. लागोपाठच्या 3 षटकांना मुस्लिमभाई बेकरीवाला यांच्याकडनं 500 आहेत. दुसरीकडे प्रसादभाई पाटील यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकांना 1000 आहेत. म्हणजे इथे आता खऱ्या अर्थानं ताव द्यावा लागेल. बॅकफूट वरती जाऊन तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळी आपण बघतोय गुडलेन स्पॉट वरनं हर्षल पेंढारी हा गोलंदाज उसळी देतोय. तुम्हाला चेंडूच्या मिरिट नुसार खेळावं लागेल. चेंडूच्या टप्प्यावरती येऊन कार्यक्रम करावा लागणार आणि तो कार्यक्रम आता येणाऱ्या चेंडूवरती होतोय का. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हर्षल पेंढारी असा गोलंदाज आहे आणि त्याच ताकदीचा फलंदाज आहे. बऱ्याच उन्हाळे पावसाळे त्याने या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये गाजवले. दुबईची वारी करणारा हा खेळाडू कालापूर तालुक्यातला पहिला होता. नक्कीच जर का अशी गोलंदाजी असेल ना, सुलेमान खान फक्त बघतच राहतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. करणार काय, मारू तरी कसा. चेंडू पडतोय आणि जातोय विकेटीच्या हातात. इथे फटका फसलाय. आता झेल पकडी संधी, कॅच मात्र सुटला गेलाय. सूरज लाड यावेळेस हा प्रयत्न करणं गरजेचं होतं, तो थांबला
आणि क्रिकेटमध्ये जो थांबला तो संपला असं म्हणतात सर. पण अशा वेळी एक धाव आली आणि टोटल स्कोर कार्ड वरती 19. हर्षलचे आतापर्यंत चेंडू झालेत ते 4. आणि तरी पण हर्षल पेंढारे नाराज आहे. तू कॅच अटेम्प्ट करायला पाहिजे होता. एव्हरी हाफ चान्स कन्वर्ट करायला पाहिजे. तुषार छोटा जरी चान्स झाला ना तुम्ही कन्वर्ट करायला पाहिजे. निश्चित सर क्रिकेटमध्ये तुम्हाला छोटे छोटे चान्स हे मोठ्या व्यासपीठावरती नेऊन ठेवतात, मोठ्या स्टेजवरती नेऊन ठेवतात. पण इथे सुलेमानचा कॅच किती महत्वाचा आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. पण तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज हनीफला आता आपल्या बॅटचा जोहर दाखवावा लागेल. पण इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. नक्कीच तुषार हिंदीमध्ये एक कहावत है, लालच बुरी बला है. हाइट दिया था गेंद को लेकिन हिला दिया बल्लेबाज को. यावेळेला आता मात्र सुरेख फटका. दिशा सुरेख होती पण डीप मध्ये गलीच्या दिशेनं पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं चांगलं क्षेत्ररक्षण केले सर. पण तोपर्यंत इथे मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्डवरती हाळ खुर्द संघाच्या धावा लागल्या त्या टोटल 2 गडी बाद 21. 7, 8, 6 बेरीज केली तर 21. गणपती बाप्पाला आपण आवडीनं 21 लाडू 21 मोदकाचा नैवेद्य मात्र अर्पण करतो. हा आकडा आता पुन्हा एकदा आलाय रंगात, कारण की हा लक्की आहे की अनलक्की आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये याचा अंतर मात्र कापलं जाईल की नाही हे पाहण्याआधी आपण संधी आता पुन्हा एकदा देऊया डीजेला. ₹1500 कमवायची. दादांनी 500 आणि दादांनी 1000 3 षटकार मारले तर ते ₹1500 कॅश भेटतील सुलेमान खानला. स्वस्त धान्य दुकानाचे मालक सुलेमान खान. नाही खरंच आहे ना. मयूर सुलेमान खान खेळतोय ब्लाइंड शॉट. डोळे दाखवून फटके मारून जाणार नाही. हल्ला तो राहील इथे चिंचोलीलाच एनपी ढाब्यावर. बघूनच मारावे लागतील. आणि मयूरनं मात्र सर पहिला चेंडू इथे सुलेमानला निर्धाव फेकला. पण सुलेमान मध्ये दमखम आहे. इथे त्याला आत्मशक्ती आता जागवावी लागेल. 2 चौकार त्याचे पहिले आठवावे लागतील आणि येणाऱ्या चेंडूवरती धावफलकाला आकार द्यावा लागेल. पण तसं काही मैदानामध्ये आता घडेल का? नक्कीच पाहूया. नाही 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 स्टंपच्या जवळ उभा राहून मला वाटतं सूर्यकुमार यादवच मारू शकतो. यू आर नॉट सूर्यकुमार, यू आर सुलेमान. लक्षात घ्यायला पाहिजे. एक डॉट बॉल तुम्हाला पराजयाकडे घेऊन जाईल. डॉट ऑफ पर्सेंटेज कमी ओव्हरच्या मॅचमध्ये कमी असायला पाहिजे. सुलेमान कर्णधाराला कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट असं म्हणतात. सेनापती पुढे असला पाहिजे. अरे माझ्या कर्मा, सुलेमानचा चेंडू सर्कलच्या सुद्धा बाहेर गेला नाही. सुलेमान खान मोठे फटके. आता 3 यावेळेला मात्र नवीन फलंदाज आहे हनीफलाच उरलेला कार्यक्रम करावा लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाले 22 आणि गुणलेखक म्हणून काम पाहतोय नरेश दलवी वराळे. दलवी नक्कीच एक चांगला गुणलेखक या ठिकाणी आयोजकांना लाभलाय. मी आमच्या पंचकृषीमध्ये पिंगलेच पाहतो, मदन पिंगलेचा चिरंजीव. तुषार तुम्हाला उद्यापासून PPL चालू होते मानकुलीच्या मैदानावर आणि पहिली मॅच असणार आहे SS ब्रदर शुभम देशमुखची. आणि तिथं मला सांगितलं की आमची मॅच आहे, पहिल्या मॅचला तरी या काका तुम्ही. बघा सर, तुम्ही बऱ्याच खेळाडूंचे आवडते समालोचक आहात आणि माझे देखील आहात. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं आपल्या मॅचसाठी तुमचं समालोचन असावं आणि या मॅचसाठी देखील तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढले आहे. त्याबद्दल मी तुमचा तर मनाच्या अंतर्गडापासून शतशः आभारी राहील. पण इथे मात्र आपण बघतोय सुलेमान खान स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती मयूर. या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहे. इथून असा धक्का द्यावा लागेल की समोरच्या
संघाला मात्र पाहता पाहता छक्का मात्र इथे आला पाहिजे, पण तसं काही होणार का? मयूर जो गोलंदाजीचा कसपणाला लावताना ऑफ स्टंपची लाईन मात्र सोडत नाहीये, पण त्याच लाईनीत जाऊन आता मोठ्या फटक्याची निवड इथे केली जाईल का? सुलेमान खान वयाच्या 40व्या वर्ष त्याचा आता उलटून गेले, त्याचा अनुभव इथे पूर्णपणे तो पणाला लावतोय का? मयूर सारख्या या नवक्या गोलंदाजावरती तो आक्रमण करणार का? शेकोटी फेटू नका प्लीज, धुरामुळे त्रास होईल. आता फक्त काही मिनिटं शिल्लक आहे, 10 मिनिटं थोडी थंडी सहन करा. इकडे धुरी यायला लागलाय, प्लीज डू नॉट ट्राय दिस. नाही 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 सुलेमान खान, संक्रांत होऊन गेली तरी तुझ्या बॅटला नेम नाही म्हणजे कमाल आहे. नाही, संक्रांतीला पूर्वी खूप वेगळी गेम खेळायचे, त्यामध्ये नेमच असायला पाहिजे, पण इथे नेमच नाही. सुलेमान खान मात्र या चेंडूवरती आशाभूत नजरेनं परतीचा प्रवास करताना यावेळेस असं वाटलं होतं सिंगल डबल किंवा चौकार षटकारानं या धावफलकावरती आकार येईल, पण इथे हा गोलंदाज थोडासा वर्चस्व सिद्ध करतोय. माडधाडवाल्या या षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजानं आता हवी होण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय अमान. मला तुषारची हर्षल पेंढरेची ही टीम बघून, त्याची गोलंदाजी फलंदाजी बघून मला रितेश देशमुखचा डायलॉग आठवतोय. यांची बॅटिंग भारी, यांची बॉलिंग भारी, यांचा सगळाच लय भारी हर्षल पेंढारी. निश्चित सर, आता भारी झालेत हे काटरंग संघाचे, मुघलवाडी संघाचे, त्याचबरोबर सहकार नगर भानुवत संघाचे खेळाडू. आता हा खुर्द संघाच्या या खेळाडूंवरती पण हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे, कारण नेक्स्ट इनिंग अजून बाकी आहे. पण इथून देखील शेवटचा चेंडू आता हा पाहायला मिळेल. इथे जर का मोठा फटका येतोय तर अजून कोणी हारला नाही, अजून कोणी जिंकला नाही. घर फिरले की घराचे वाशे फिरतात. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हा, पिक्चर तो अभी बाकी आहे, पण या पिक्चर मध्ये खलनायक कोण आणि नायक कोण हे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता चित्र पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज, 23 धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. हर्षल पेंढारी फिर एक बार गेंदबाज पे पड़ेगा क्या भारी, क्या खाएगा आने वाले चाय के साथ खारी, ये देखना है जरूरी. हर्षल पेंढारी पड़ेगा क्या गेंदबाज पे भारी, क्योंकि उसका नाम है हर्षद पेंढारी. बंटी वाजव दीजे आता तुझी गाण्यानं घंटी. अपेक्षा आहे, ज्यांच्या अपेक्षा नाही आहेत त्यांना आता तुम्हाला करून दाखवावं लागेल. गोलंदाजीचा तोफखाना तुमच्याकडे देखील आहेत, पण त्यांचे तोफ गोळे कोणत्या टायमाला कोणत्या टायमिंगला वापरायचे हे आता येणाऱ्या गोलंदाजाकडेच त्याचं उत्तर असेल. पण त्याच ताकदीनं फलंदाज देखील मैदानामध्ये आलेत. कदाचित झटपट या मॅचचा कार्यक्रम उरकू शकतो. नक्कीच तुषार दादा, परंतु हे मंडप डेकोरेटर आहेत ना, त्यांचं सुद्धा आभार मानावं लागेल. दोस्ती चषक संपला नाही तर त्यांनी लगेच तिथला सामान काढून इथे बसवला. किशोरजी येरुणकर किती मेहनत करत असतील सर. त्यांची मेहनत मी पाहिली. रात्रीच्या लाईट्स लावण्यासाठी त्यांनी दिवसा 12:30 वाजता भर उन्हात या लाईटीचं काम केलं आणि लाईट पेटून दाखवल्या सुद्धा. म्हणजे माझ्या कार्यकिर्दीमध्ये मी जेवढं समालोचन केलंय, मी तुमच्यापेक्षा लहान आहे सर, पण तुमच्याकडे जो अनुभव घेतला त्या जोरावरती मी समालोचन करतोय. पण माझ्या या क्रिकेटच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा 12:30 वाजता या फ्रंट लाईट्स पेटताना पाहिल्या होत्या सकाळी. नक्कीच नक्कीच किशोर चाचा ह्या व्यवसायात मला वाटतं कमीत कमी 20 ते 25 वर्ष आहेत आणि साईबाबा नगरलाच पूर्वी राहायचे ते. त्यामुळे त्यांना खूप अनुभव आहे आणि खूप मेहनतीने त्यांनी हे कमवलं. शून्यातनं विश्व निर्माण केलंय. शून्यातनं जो विश्व निर्माण करतो ना सर, तो खऱ्या अर्थानं
स्वतःचं एक वेगळं साम्राज्य निर्माण करतो आणि ते त्यांच्या साम्राज्यातील राजा आहेत आणि हा दिलदार मनाचा राजा माणूस आहे. त्यांनी बऱ्याच कमी बजेटमध्ये या स्पर्धेला योगदान देण्याचा प्रयत्न केले आणि मला देखील सांगितलं येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये माझ्या टुर्नामेंटला ते डिस्काउंट देणार आहेत. नक्कीच देतील. आणि जे ते बोलतात ना, मराठी आहेत ते, मराठी मरेल पण हटणार नाही. जो मैं बोलता हूँ मैं करता हूँ. आणि किशोर चाचा हे करू शकतात कारण की त्यांचे मोठे बंधू आहेत सरकारी वकील, इथे येऊन गेले. राजेंद्रजी येरुणकर आमचे मोठे बंधू आहेत. आम्ही सगळे त्यांना साहेबच बोलतो. तुषार येरुणकर साहेबांना आम्ही सगळ्यांचे साहेब, म्हणजे त्यांच्या आईपासून सगळेच आम्ही त्यांना साहेब बोलतो. आमची पूर्ण भावकी साहेबच बोलतो. सर त्यांची कामगिरी देखील दमदार आहे. प्रत्येक तळागाळातील खेळाडूंचं पाठबळ वाढवण्याचं काम त्यांनी केलं आणि इकडे आपण बघतोय प्रत्येकाला प्लॅटफॉर्म देण्यासाठी मंडप डेकोरेटरचं काम त्यांनी स्वीकारलं आणि ती लिलया चांगल्या पद्धतीनं काम करतात असे आपले येरुणकर ब्रदर्स. त्यांचं पुन्हा एकदा आपण नमो चषकाच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करूया. तुम्हाला देखील आता गर्व आहे कारण तुमचं नाव देखील येरुणकर आहे आणि तुम्ही देखील करून दाखवलं या समालोचन क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं. येणारे 18 चेंडू आणि सर 24 धावांची गरज आहे. या धावा रोखल्या जातील का, या धावा केल्या जातील का आणि या धावा करताना आता पाणी मैदानामध्ये पाजलं जाईल का. कारण इथे मात्र थोडंसं वातावरण तापलं गेलंय पण या वाढत्या तापमानामध्ये थंडीचा आपण गुलाबी थंडीचा आनंद घेतोय. नक्कीच तुषार, अजून काही दिवसांनी तुला अजून एक येरुणकर समालोचकाच्या भूमिकेत तू पाहिला असेल कदाचित. साहिल येरुणकर समालोचन तुला शिकवावं लागेल. अजून तो नवीन आहे आणि मराठी शब्द त्याला कमी येतात कारण की तो KG पासून इंग्लिश मीडियममधून शिकलाय. सर त्याचं समालोचन देखील मी ऐकलं, खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं त्याचं वर्णन असतं आणि अजूनही मी एवढा मोठा नाही आहे समालोचक कारण मी देखील तुमच्याकडनं शिकतोय पण माझ्याकडनं जेवढं काही करता येईल तेवढं मी नक्कीच करेल. पण इथे मात्र आता मॅच ऑन होतीये आणि आपण वळतोय मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय फिरोज हाळखुर्द टीमचा. हा एक हुकमी एक्का आहे आणि समोर देखील एक हार्ड हिटर फलंदाज लिलया. तो रिव्हर्सिपचे मादक सौंदर्य दाखवणारे फटके मैदानामध्ये खेळण्यामध्ये माहीर आहे पण अशा वेळी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सिपचा वार करणार का. हा रिव्हर्सिपचा वार यावेळेस थोडासा अंगलट येताना पाहायला मिळतोय. इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र झाला नाही आणि पण तरी पण मी तर म्हणेल एक धाव मात्र जोडली गेली. नक्कीच विकेट किपर कडनं झाली थोडीशी चुकी. सुलेमान खान थोडासा प्रॅक्टिसचा अभाव किंवा खूप लेट वाकला. पायाला चेंडू आडला म्हणून नाही तर ह्या 4 धावा होऊ शकल्या असत्या. फिरोज भाई यांच्याकडून 1 ओव्हरला 3 विकेट म्हणजे हॅट्रिक न करता कधीही 3 विकेट घ्या. 500 रुपये कॅश पेमेंट. इथे काय पेन बँकेचा चेक नाही, कॅश पेमेंट भेटणार आहे. आणि मुस्लिम भाई यांच्याकडून 300 रुपये. 3 विकेट कुठल्याही गोलंदाजाने घेतले तर 3 षटकार फलंदाजासाठी आहे. दर्गे तुमच्यासाठी सुद्धा संधी आहे. 3 षटकार मारा 300 रुपये. मुस्लिम भाई बेकरीवाला मॅन फ्रॉम उरई जालोन. इथे सर स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. 1 बाउन्स सीमा रेषा पार. या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला सौंदर्यानं सजलेला नटलेला अतिशय सुंदर हा फटका. कडक चाबूक शॉट आलाय चौकार. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. बॉल आणि चेंडूमध्ये फक्त 3 धावांचं अंतर आहे परंतु समोर आहे बंटी पेंडारे. बंटी पेंडारे मॅन फ्रॉम खोपोलीचा हा एक बादशाह खेळाडू. मिस्टर RPL ही पदवी त्याला ह्याच वर्षी भेटलेली आहे कारण की RPL रायगड प्रीमियर लीगमध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे 2024 मध्ये. 6 चेंडू 6 षटकार. मंगेश वाकडीकर यांची या विद्यमाने ती स्पर्धा होते ते गाजवतात. मंगेश वाकडीकर अफलातून फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक लावलाय. 1च धाव मिळेल. 1 धावाने धावसंख्या वधारेल जाऊन पोहोचेल ती 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण बघतो अजिंक्य दर्गेला. येणारे आता 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. अजूनही दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे.
ना कोई जीता ना कोई हारा, बीच में क्रिकेट की दुनिया में लोगों का है सहारा. नमो चषकाचा हा दमदार सोहळा आणि इथे मात्र प्रेक्षक अजून या मॅचचा आनंद घेताना पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांचं मी तुषार दुवाळ माझ्या सौम्यत एरुणकर सर आणि यांच्या वतीनं करतोय हार्दिकाचं स्वागत. फिरोज गोलंदाजी मार्कवरती आला, स्ट्राईक एंडवरती अजिंक्य दर्गे. थोडासा फलंदाजाचा आता हे चुकलेलं आहे. फलंदाज थोडासा मला वाटतं सावध नव्हता किंवा गोलंदाजाने काय केलं. ज्या वेळेला अजय मला वाटतं रवींद्र जडेजा गोलंदाजी करतो त्यावेळेला बॅट्समन कदाचित तयार नसतो, तो पटापट चेंडू टाकतो. सगळ्यात फास्ट गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला गोलंदाज म्हणून इंटरनॅशनल खेळामध्ये रवींद्र जडेजाची निवड मात्र केली गेलेली आहे. पण इथे फिरोजचा चेंडू हवाई सफर करताना चेंडूला लांबी कमी उंची जास्त आणि यावेळेस केलाय झेल बाद. OUT आउट. अजिंक्य दर्गे सारखा मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. ठोक डीजे. ट्वेंटी पेंटरचे प्लेयर एवढे फास्ट आहेत ना, एक प्लेयर आउट झाला का दुसरा लगेच आतमध्ये. बाकीच्या टीमला तिथं विचार करावा लागतो का कुणी यायचा, हे लगेच तयारच आहेत. तसं काटरंग फास्ट असणार कारण का नगरपालिका आहे, आमची ग्रामपंचायत आहे. सर तुमचं बोलणं पूर्णपणे रास्त आहे. अरे काटरंग संघाकडे बरेचसे असे दिग्गज मोठे फलंदाज आहे. एक आउट झाल्याने काही फरक पडत नाही, दुसरा लगेच मैदानामध्ये त्याची जागा घेण्यासाठी जातो. पण फलंदाजी करताना त्यांच्याकडे स्पीड आहे, गोलंदाजी करताना थोडासा विचार करतात. जेव्हा मोहम्मद अझरुद्दीन दुसऱ्या प्रेमामध्ये फसले ना संगीता बिजलानीच्या, तेव्हा ते छोट्या छोट्या केले करून परत यायचं. ते काय म्हणायचे की बिर्याणी जब तक गरम आहे तब तक मैं आता हूँ लौट के. ते जायचं आणि यायचे. नेक्स्ट बॅटर आदित्य दर्गे ब्रदर्स. एक गेला आणि दुसरा मात्र मैदानामध्ये आलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 6. आणखीन एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वेगावरती स्वार होणारा फिरोज जबरदस्त गोलंदाजी करताना पहिलं षटक कंप्लीट झालंय. एक गडी बाद. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आता विजयासाठी गरज असेल 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. 18 धावा शेवटचे 12 चेंडू. आता पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय सर. नक्कीच स्पीडअप घ्या. फिरोज या नावामध्ये जादू आहे. कारण की फिरोज आपण पाहिला असेल, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी असा हा फिरोज. तिकडे खान होता, इकडे होता फिरोज. फिरोजचं आडनाव काय रे? तिकडे फिरोज खान होता, इकडे जलगावकर आहे. सुलेमान खान हालची शान. आज काय फलंदाजीत त्याला दाखवता आलं नाही. चिकार चेंडू हुकून आलाय. नाही पण ज्या वेळेला तुमचा दिवस असतो ना त्यावेळेला तुम्ही कॅश केला पाहिजे. कारण की इंग्लिशमध्ये असं म्हणतात क्लास इज परमनंट बट फार्म इज टेम्पररी. तुमचा फार्म असेल ना तेव्हा तुम्ही कॅश करायला पाहिजे. काय म्हणशील तुषार? निश्चित सर, क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा दिवस देखील महत्वाचा आहे, तुमचा टायमिंग देखील महत्वाचा आहे, तुमच्याकडे क्षमता देखील असली पाहिजे, कोणत्या मिनिटनुसार कुठले फटके खेळले पाहिजेत. अशा वेळी प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार नसो, सिंगलला देखील डबलला देखील तुम्ही महत्व दिलं पाहिजे. नेक्स्ट बॉलर आगाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. हा देखील वेगवान गोलंदाज आहे आणि याच्यामध्ये देखील क्षमता आहे. हर्षल पेंढारी जर या क्षणाला कदाचित आशाभूत नजरेनं जर पॅव्हलियनच्या आश्रयाला येतोय तो थोडासा धोका टीम काटरंग संघाला संबोधू शकतो. पण इथे तसं काही मैदानामध्ये घडेल का? कारण हर्षल पेंढारी या क्षणाला वेल सेट बॅट्समन आहे. मैदानावरती चौफेर टोलेबाजी करण्यामध्ये तो माहीर आहे आणि त्याच्या बॅटला चेंडू देखील लिलाय स्पर्श करतोय. येणारे 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. पंचांच्या डाव्या बाजूनं बोनजार एंड कडनं 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आगाज तयार. गेम इज ऑन. पहिला चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेनं मात्र मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची उचलफेक होईल. तत्पूर्वी मिळेल ती एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये करायच्यात 17. आकडा मात्र इथे आठवावा लागेल सर. पुन्हा एकदा आकडे तज्ञांना दिली जाईल का संधी? 11 में 17 क्या होगा? आने वाली गेंद पे बल्लेबाज को खतरा.
क्या गेंदबाज को होगा आने वाले गेंद पे बल्लेबाज से खतरा? काय म्हणाल एरुणकर सर? नक्कीच 17 ही आकडाच असा आहे ना की वयात जर का मुलगा आली तर 17 वर्ष धोक्याचा असतो असं म्हणतात. ते तसं 16 पण 17 तर एकदमच धोक्याचं. धोका तर कुणाला असणारच. एक हारणार एक जिंकणार, दोन पैलवान मैदानात. पुढचा चेंडू समोर आहे दर्गे, बॅटला लागलाय, शॉर्ट गलीमध्ये गेलाय आणि फुटबॉल खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक वधारेल, 8 वर जाऊन पोहोचेल. विजयासाठी गरज येते 10 चेंडू आणि 16 धावांची. 8 केल्यात, 16 करायचे आहेत. पुन्हा एकदा बंटी पेंढारी स्ट्राईक एंड वरती आलाय. आगाज गोलंदाजी मार्क वरती. आता वेगळ्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण सजवतोय. बंटीला जाळं त्यानं आखलंय, पण या जाळ्यामध्ये बंटी अडकणार का? त्याचा चेंडू या सीमारेषा पार लिलया बाहेर जाणार. येणाऱ्या चेंडूवरती चित्र थोडस विचित्र आहे, पण पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. गेम इज पुन्हा एकदा ऑन. इथे फटका बराच वेळ हवेमध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि इथे टिपलाय झेल. आता युटर्न देणारा क्षण मात्र मैदानामध्ये आलाय. ठोक डीजे फिर एक बार मेरे दोस्त. जर गोलंदाजाने घेतल्या तर 500चं पारितोषिक आहे. बंटी पेंढारी यावेळेस कदाचित चूक करतोय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना देखील त्याच क्षेत्रामध्ये फटक्याची निवड त्यानं केली. गोलंदाजानं मात्र जे जाळं आखलं होतं त्या जाळ्यामध्ये आता हा मोठा मासा अडकलाय आणि अशा वेळी टीम आता संकटात आहे. आणि या संकटात असणाऱ्या टीमला सावरण्यासाठी नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय आर्यन माबदी. यंग टॅलेंट आहे, मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे, पण अशा वेळी येणाऱ्या आता 9 चेंडू मध्ये करायच्या त्या 16 धावा. येणारे 9 चेंडू 16 धावा. एकीकडे काटरंग, मोगलवाडी, सहकार नगर, भानवज ही टीम आहे, तर दुसरीकडे हाळ खुर्द ही टीम आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे ग्रामपंचायत तर दुसरीकडे नगर परिषद. अखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आसमानी सफर. यावेळेस वॅकेंट एरिया, नो मॅट्स इन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त मिळेल 1 धाव. सिंगलला स्कोअर कार्ड वरती वाढ. एकीकडे टाळ्या वाजतायत तर दुसरीकडे प्रोत्साहित केलं जात आहे. तुला धावायचंय, तुला पळायचंय, तुला आपल्या टीम साठी इथे आता करून दाखवायचंय. तुषार, मला वाटतं खोपोलीच्या गटामध्ये निरव शांतता पसरली आणि हालवाले प्रेक्षक मात्र टाळ्या वाजवत आहेत. निश्चित सर, कधी दुःख तर कधी आनंद देणारा क्षण म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटच्या प्रेमामध्ये इथे अडकायचं नसतं, या प्रेमामध्ये आनंद लुटायचा असतो. आणि आनंद लुटताना आता आपण बघतो हाळखुड संघाचे हे प्रेक्षक. टेन्शन टेन्शन आणि टेन्शन नका घेऊ टेन्शन, कारण की इथे नाही पेन्शन. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आदित्य दर्गे. आदित्यचा हा चेंडू मात्र यावेळेस डीप मध्ये आणि अशा वेळी रनआउटची दाट शक्यता आणि पंचांनी बोट उचललं म्हणजे पुन्हा एकदा ट्विस्ट, रोमांच आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा हाळ संघानं केलाय शिरकाव. ठोक डीजे. दादाचं कौतुक करशील का तुषार? मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गडा भीती कोणाची. आता भीती राहिली नाहीये आळ संघाच्या खेळाडूंना, कारण की त्याचे प्रत्येक खेळाडू 100% योगदान मात्र देत आहेत. पण आता प्रतीक नावाचा जो बॅटर मैदानामध्ये गेलाय, ज्याला या परिसरामध्ये बुम बुम माट्या म्हणून संबोधलं जातं, मोठे फटके मारण्यामध्ये तो माहीर आहे. आता तो नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती आर्यन माबदी. आगाजनं मात्र केली सुरुवात, सुंदर सुरुवात त्याची पाहायला मिळतीये.
अगोदरच शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस पंच सांगतात लाईन जास्तच बाहेरची निवडली गेली. इथे मात्र लाईन भटकलाय. गोलंदाज पनिशमेंट देताना स्वेअर चेंडूचा इशारा. नक्कीच तुषार, जेव्हा फलंदाज ऑफ साईडला निघाला होता ना, गोलंदाजाने त्याला फॉलो केलं आणि फलंदाज समजला आणि त्यांनी शॉट खेळण्याचा आयटम नाही केला आणि पंचांनी अचूक घेरला. सर आपण या टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर शॉर्ट टर्म क्रिकेट असल्यामुळे गोलंदाजाला बऱ्याच कमी संधी असतात आणि फलंदाजाकडे बऱ्याच मुभा असतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू जातोय सीमारेषा पार. आता मिळतील धावा 4. नवसंजीवनी, नवीन चैतन्य निर्माण करणारा आलाय. अर्थातच 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 14. आता येणारे शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे सर बॅलन्स आहे. नक्कीच तू म्हणाल्या प्रमाणे हा बुम बुम माट्या सारखाच फटका मारलाय आणि चौकार मिळून दिला आपल्या संघाला. आता थोडंसं आनंदाचं वातावरण दिसतंय खोपोलीच्या कोर्टामध्ये. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगळं रिॲक्शन आपल्याला आता पाहायला मिळणार. इथे मात्र आनंद घेणारा प्रेक्षक या मॅचकडे आशाभूत नजरेनं बघतोय. पण प्रेक्षकांना विनंती असेल, जर मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. थंडी एवढी वाढली ना, या थंडीमध्ये तुम्ही टाळ्या वाजवल्यात तर तुम्हाला ऊर्जा येईल आणि तुम्ही या मॅचकडे आता तीक्ष्ण नजरेने पाहाल. तुषार दादा, जर का ह्या चेंडूवर विकेट घेतली असते ना, त्या हालचे विद्यमान सदस्य आहेत ना, त्यांनी नक्कीच ते 500 रुपये दिले असते या गोलंदाजाला. कारण की ते ह्या त्यांच्या ग्रामपंचायतचे सदस्य असून सुद्धा आपल्या गावासाठी, आपल्या गावातील पोरांना प्रोत्साहन देण्यासाठी आज इथे हजर आहेत. नेक्स्ट बॉलर अरबाज आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 चेंडूमध्ये 10 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील डिपेंड केलेला गोलंदाज आता गोलंदाजी मार्कमध्ये. स्ट्राईक एंडवरती प्रतीक, एक बिग हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख. प्रतीकनं यावेळेस या चेंडूला मात्र जाऊन दिलं. पंचांनी मात्र या चेंडूला ऑफस्टंपच्या बाहेर पकडलंय आणि इथे स्वेअर चेंडूचा इशारा. आता 6 चेंडू सर, 9 धावांची गरज. शहानवाजचं किती योगदान आहे बघ. शहानवाज लगेच वाईट टाकल्या गोलंदाजाच्या जवळ गेला आणि सांगतोय की कशा प्रकारचे चेंडू टाकले. बघा मागच्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजानं पहिला चेंडू स्वेअर फेकला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कमबॅक केले. इथे बॅटची कडा घेतली आणि यष्टिरक्षकांना टिपलाय झेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये रंगत, मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं ठोक डीजे संगीत. ₹1000. जर का मॅच आकाशने जिंकून दिली तर सदस्य आहेत, विद्यमान सदस्य कर्जीकर दादा यांच्याकडनं कॅश पेमेंट येईल ₹1000. बघा गर्जीकर साहेब सांगतात त्यांच्यासाठी 1000 आणि तुमच्यासाठी 500 आहेत. त्यामुळे आता हाळ संघ जिंकेल ही वाट तुम्हाला देखील पाहावी लागेल. पण काटरंग संघ आता या मॅचला जिंकणार का? कारण की येणारे आता 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा एक सेट बॅट्समन मैदानामध्ये जातोय, ऋषभ भुजबळ. ऋषभ भुजबळ या खेळाडूच्या नावावरती देखील नव्यानं रेकॉर्ड झालाय. कुंबिवलीच्या मैदानावरती 6 चेंडू 6 षटकार यांना मात्र लिलया मारलेत आणि आता तो नॉन स्ट्राईक एंडवरती, स्ट्राईक एंडवरती ज्यानं चौकार मारण्याचा विक्रम केला तो आर्यन बाबदी स्ट्राईक एंडवर. ऋषभ स्ट्राईक एंडवरती आणि आर्यन नॉन स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा ट्विस्ट, मजा आणि आनंद याचसाठी केला होता अट्टास. शेवटचा चेंडू सुद्धा चांगला व्हायला पाहिजे किंवा शेवटचा दिवस सुद्धा गोड व्हायला पाहिजे. तुषार 5 चेंडू 9 धावांची गरज. समोर आहे महाबदी. ऋषभचा फटका बघता बघता क्षेत्ररक्षक प्रेमात पडतोय की काय, पण इथे मोक्याच्या क्षणी त्यानं चेंडू अडवलाय. पण या चेंडूवरती धावा आल्या त्या टोटल 3. आता येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. एक मोठा फटका टीम काटरंग संघाला
टॉप 4 मध्ये नेऊ शकतो, पण एखादी विकेट हाळ संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणू शकते. पण या जरतरच्या लढाईमध्ये आता खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो इंटरव्हल झालाय आणि त्यानंतरची स्टोरी आता बाकी आहे. हा नक्कीच नक्कीच, थ्रिल अभी बाकी. जो बंटी पेंडरे पहिल्या कुठल्याच सामन्यात आऊट नव्हता झाला, तो मोक्याच्या क्षणी आऊट झालाय आणि त्यामुळे ट्विस्ट निर्माण झालं या सामन्यामध्ये. 4 चेंडू 6 धावांची गरज. इथे खऱ्या अर्थानं तुम्ही पुढचा दरवाजा बंद केला, पण मागच्या दरवाजानं झाली चोरी. अर्थातच फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल. मॅच जिंकली तर 1000. शेवटचे 3 चेंडू 6 धावांची गरज. इकॉनॉमिक आपण पाहिला तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज आहे. सूरज नेक्स्ट बॅट्समन आता 7व्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. हा सुरेख चेंडू यावेळेस डीप मध्ये खेळला जातोय. लेग साइडच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे थ्रो मात्र चुकीचा. या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. येणार आहे आता 2 चेंडू आणि विजयासाठी काय मॅच आहे, काय मॅच आहे. 4 धावांची गरज. पैसा वसूल, पब्लिक का पैसा वसूल मॅच. बघा दिवसभरात जे काय केलं ते प्रेक्षकांना कदाचित मिस केलं असं, पण ही मॅच आता तुम्ही मिस करू नका. या मॅच मध्ये उघडा डोळे पहा नीट. उघडा डोळे बघा नीट. आता नसणार आहे फ्रीट. खरी इथे मात्र दोन्ही संघ आता बॅलन्स आहेत. फ्रीट नाही काय नाही. 2 चेंडू 4 धावा. एक तर करावं लागेल नाही तर मग हरावं लागेल. पुन्हा एकदा डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल स्कोर कार्ड वरती वाढ. आता उठलेले बसलेत, बसलेले उभे राहिलेत आणि बसलेले जोरदार टाळ्या वाजवत आहेत आणि येणाऱ्या आता एका चेंडूवरती 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ट्रेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं आता फापण्या कशा फासफूस 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 व्हायला लागल्यात. हृदयाचे डोके तुषार मला वाटतं धडधड धडधड व्हायला लागलेत. विकेट गेली असती ना तरी चालली असती, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. नाही नाही नाही, ते तर आहे. जो चांगला गेलेला तो जिंकणार आहे. विजय हा क्रिकेटचा झाला पाहिजे असं म्हणतात. हार असावी पण ती देखणी लाजीरवाणी नसावी. बघा तुमच्या हारण्यामध्ये देखील जिंकणाऱ्याला जेवढी मजा घेताना लाजीरवाणापणा यावा त्याच पद्धतीची तुमची हार असावी. आणि इथे कंपल्सरी चेसिंगच्या या माध्यमातून आता कराव्या लागतील. एका चेंडूवरती 3 धाबा. असं म्हणतात. पराभव असावा पण तो लाजीरवाणा नसावा, देखणा असावा. हारलाच तरी विरोधकांनी तुझी पाठवून टोपडली, वा मित्र लढलास. इथे नडावं लागेल, करावं लागेल. ऋषभ भुजबळला आता इतिहास हटवावा लागेल. 6 चेंडू 6 षटकार त्यानं मारलेत. आता एका चेंडूवरती 3 धावांची गरज आहे सर. इथे मात्र आता खऱ्या अर्थानं सर्वस्व आता पणावं लागेल. नक्कीच नक्कीच. बघूया शेवटचा चेंडू. आपण शांत बसूया, चेंडू टाकून झाल्यावर बोलू. आणि यावेळेस आपण बघतोय हाडकूड संघानं मात्र ही मॅच जिंकली. जल्लोष आता गगनात मावत नाहीये. ठोक डीजे, ठोक डीजे, ठोक. सर्व प्रेक्षकांचा